शांती. आज आहे 26/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला आता शांतीधाम आणि सुखधामाला जाण्याचा आधार अर्थात मार्ग मिळाला आहे. तुम्ही बाबांची आठवण करता करता पावन बनून कर्मातीत होऊन आपल्या शांतीधाममध्ये जाल. प्रश्न आहे, बाबांचे प्रेम कुठल्या मुलांना मिळते? बाबांचा शो अर्थात बाबांना प्रत्यक्ष कसे कराल? उत्तर आहे, जी मुले इमानदार, सेवायोग्य आणि खूप गोड आहेत, कधी कोणाला दुःख देत नाहीत, अशा मुलांना बाबांचे प्रेम मिळते. जेव्हा तुम्हा मुलांचा आपसामध्ये खूप स्नेह राहील, कधीही चुका होणार नाहीत, मुखावाटे दुःख देणारे बोल कधीही निघणार नाहीत, सदैव भावाभावाप्रमाणे आत्मिक प्रेम असेल, तेव्हाच बाबांचा शो करू शकाल. गीत आहे, मुझको सहारा देने वाले. ओम शांती. गाणे तर मुलांनी खूप वेळा ऐकले आहे. मुले समजतात की या आवागमनामध्ये अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपण किती भटकलो आहोत. ड्रामाच्या प्लॅन अनुसार एक शरीर सोडून दुसरे घेतले. सुखधामामध्ये आपणहूनच एक शरीर सोडत होतो, दुसरे घेत होतो आनंदाने. आता बाबा खुशीने शरीर सोडण्यासाठी समजावून सांगत आहेत. मुले समजत आहेत, आपण आत्मे परमधाम मधून आलो आहोत. आपण आत्मे इथे पार्ट बजावत असतो. सर्वप्रथम आत्म्याचा निश्चय पाहिजे की आपण आत्मा अविनाशी आहोत. मुलांना समजावून सांगितले आहे, आधार देणारे एक बाबाच आहेत. बाबांची आठवण केल्याने खूप आनंद होतो. या खूप समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. सुरुवातीला सर्वजण शांतीधाममध्ये राहतात, मग सर्वप्रथम सुखधाममध्ये येतात. बाबा तुम्हाला आधार देतात अर्थात मार्ग दाखवतात. मुलांनो, तुमचे शांतीधाम सुखधाम आले की आले. हा तर निश्चय आहे की आपण आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेतो. आधीपासूनच अविनाशी पार्ट मिळालेला आहे. तुम्हाला हा 84 जन्मांचा पार्ट बजावायचा आहे. बाबा मुलांशीच बोलतात, कारण या गोष्टींना तुमच्याशिवाय इतर कोणीही जाणत देखील नाहीत. या पुरुषोत्तम संगम युगावरच पुरुषोत्तम बनविण्यासाठी बाबा मार्ग सांगतात. आत्म्याला कशाचीही भीती वाटता कामा नये. आपण तर खूप उच्च पद प्राप्त करतो. तुम्ही सर्व जन्मांना जाणले आहे. हा आहे अंतिम जन्म. आत्मा समजते आपल्याला आधार अर्थात मार्ग मिळाला आहे शांतीधाम सुखधामामध्ये जाण्यासाठी. तर आनंदाने गेले पाहिजे. परंतु आता हे ज्ञान मिळाले आहे की आत्मा पतित आहे. आत्म्याचे पंख तुटले आहेत. माया पंख तोडून टाकते म्हणून परत जाऊ शकत नाही. पावन जरूर बनायचे आहे. तिथून अर्थात शांतीधाममधून खाली तर आलो, परंतु आता स्वतःहून परत जाऊ शकत नाही. सर्वांना पार्ट बजावयाचाच आहे. तुम्ही देखील असे समजायचे आहे. आपण अतिउच्च कुळातील आहोत. आता आम्हाला पुन्हा उच्च डिनायस्टी अर्थात राजवंशी घराण्याचे राज्यभाग्य मिळत आहे. मग आम्ही या शरीराचे काय करणार? आम्हाला नवीन शरीर तर तिथे अर्थात सतयुगामध्ये मिळणार आहे. अशा स्वतःशीच गोष्टी करा. बाबांनी स्वतःचा देखील परिचय दिला आहे. रचनेच्या आदी मध्य अंताचे देखील रहस्य समजावून सांगितले आहे की आत्माच सतोप्रधान सतो रजो तमोमध्ये येते. आता पुन्हा आत्म अभिमानी बनावे लागेल. आत्म्यालाच पवित्र बनायचे आहे. बाबांनी सांगितले आहे, फक्त मज एकाचीच आठवण करा, दुसऱ्या कोणाचीही आठवण करू नका. धन दौलत घर मुले इत्यादीमध्ये बुद्धी अडकली तर कर्मातीत अवस्थेला प्राप्त करू शकणार नाही. मग पद कमी होईल आणि मग शिक्षासुद्धा भोगावी लागेल. आता मी आत्मा परत जाणार आहे. पवित्र बनून परतायचे आहे. बाबा आले आहेत पावन बनविण्यासाठी, तर मग आम्ही आनंदाने बाबांची आठवण का बरे करणार नाही?
ज्यामुळे आमची विकर्म विनाश होतील. स्वतः आठवण करत असतील तर दुसऱ्यांना देखील सांगितल्याने तीर लागेल. यालाच विचारसागर मंथन म्हटले जाते. सकाळी विचारसागर मंथन करणे चांगले असते, कारण बुद्धी स्वच्छ असते, रिफ्रेश असतो. भक्ती देखील त्याच वेळी केली जाते. एक गाणे आहे, राम सुमीर प्रभात मोरे मन. भक्ती मार्गामध्ये तर फक्त गात होतो. आता बाबांची सूचना आहे, पहाटे उठून माझी आठवण करा. सतयुगामध्ये तर रामाची आठवण करत नाहीत. हा सर्व ड्रामा बनलेला आहे. बाबा येऊन ज्ञान आणि भक्तीचे रहस्य समजावून सांगतात. आधी तुम्ही जाणत नव्हता म्हणून पत्थरबुद्धी म्हटले जात होते. सतयुगामध्ये असे म्हणणार नाही. यावेळीच असे म्हणतात की ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो. इथले गायन भक्ती मार्गामध्ये चालते. तर बाबा मुलांना खूप प्रेमाने समजावून सांगत आहेत की मुलांनो, तुम्ही मज बेहदच्या पित्याला विसरून गेले आहात. तुम्हाला अर्ध्या कल्पासाठी मीच बेहदचा वारसा दिला होता. तुम्हाला बेहदचा संन्यास मीच करायला लावला होता. मीच सांगितले होते की ही सारी जुनी दुनिया कब्रदाखल होणार आहे. जी नष्ट होणार आहे त्याची तुम्ही आठवण कशासाठी करता? तुम्ही मला बोलावताच यासाठी. बाबा आम्हाला या पतित दुनियेमधून सोडवून पावन दुनियेमध्ये घेऊन जा. पतित दुनियेमध्ये करोडोंनी मनुष्य आहेत. पावन दुनियेमध्ये खूप थोडे असतात. तर काळांचेही काळ महाकाळाला बोलावतात ना. भक्तांनी भगवंताला बोलावले की येऊन भक्तीचे फळ द्या. आम्ही खूप त्रास सहन केला आहे. अर्ध्या कल्पाची सवय झाली आहे, त्यामुळे ती सोडण्यासाठी मेहनत करावी लागते. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. मुले नंबरवार पुरुषार्थानुसार आपल्या कर्मातीत अवस्थेला प्राप्त करतात, कल्पापूर्वीप्रमाणे. नंतर मग विनाश होईल. आता तर राहण्यासाठी देखील जागा नाही आहे, धान्य नाही, खाणार कुठून? अमेरिकेमध्ये देखील म्हणतात की करोडो मनुष्य उपाशी पोटी मरतील. या नैसर्गिक आपत्ती तर येणारच आहेत. लढाई जेव्हा लागेल तेव्हा अन्नधान्य कसे येणार? लढाई देखील अतिभयंकर असणार. जे काही सामान अर्थात बॉम्ब्स इत्यादी त्यांच्याकडे तयार आहेत ते सर्व वापरतील. नैसर्गिक आपत्तीसुद्धा मदत करतील. त्यापूर्वी कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे. सावळ्यापासून गोरे बनायचे आहे. काम चितेवर बसून सावळे बनले आहात. आता बाबा सुंदर बनवितात. आत्म्यांचे राहण्याचे ठिकाण तर एकच आहे ना. इथे येऊन पार्ट बजावता, राम राज्य आणि रावण राज्याला पार करता. आता बाबांनी सांगितले आहे की जुन्या दुनियेचा शेवट आहे. मी येतोच शेवटाला. जेव्हा मुले बोलवतात, जुन्या दुनियेचा विनाश तर जरूर होणार आहे. गायन देखील आहे, मिरुआ मौत, परंतु बाबांच्या श्रीमतावर चालला नाही तर तो आनंद होऊ शकणार नाही. आता तुम्ही मुले जाणता, आपल्याला हे शरीर सोडून अमरपुरीमध्ये जायचे आहे. तुमचे नावच आहे शक्तिदल, शिवशक्ती. मग तुम्ही प्रजापिता ब्रह्मा कुमार आणि कुमारी आहात. शिवबाबांची मुले तर आहात. मग भाऊ बहिणी बनता. प्रजापिता ब्रह्माद्वारेच रचना रचली जाते. ब्रह्माला ग्रेट ग्रेट ग्रँडफादर म्हणतात. तर बाबा आत्म्यांना बसून समजावून सांगतात. आत्माच शरीराद्वारे सर्व काही करते. जेव्हा कोणी आत्म्याच्या शरीराला मारतात तेव्हा आत्मा म्हणेल, या शरीराद्वारे अमक्या आत्म्याच्या शरीराला मारले. मुले पत्रामध्ये लिहितात, मी आत्म्याने या शरीराद्वारे ही चूक केली आहे. मेहनत आहे ना. यामध्ये विचारसागर मंथन करायचे आहे. पुरुषांसाठी खूप सोपे आहे. मुंबईमध्ये सकाळी किती लोक फिरायला जातात. तुम्हाला तर एकांतामध्ये विचारसागर मंथन करावे लागेल. बाबांची महिमा करत रहा. बाबा कमाल आहे तुमची.
देहधारीची महिमा गायली जात नाही. विदेही उच्चते उच्च भगवान आहेत, ते कधीही आपला देह धारण करत नाहीत. त्यांनी स्वतः सांगितले आहे की मी साधारण शरीरामध्ये प्रवेश करतो. हे अर्थात ब्रह्माबाबा आपल्या जन्मांना जाणत नाहीत. तुम्ही देखील जाणत नव्हता. आता यांनी अर्थात ब्रह्माबाबांनी माझ्याद्वारे जाणले आहे, तर तुम्ही सुद्धा जाणले आहे. तर ही देखील प्रॅक्टिस आहे. बाबांची आठवण केल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. जेव्हा स्वतःला आत्मा निश्चय कराल तेव्हा आत्म्यालाच बघत राहाल. मग विकाराची कुठली गोष्ट येऊ शकत नाही. बाबा म्हणतात अशरीरी भव. मग क्रिमिनल अर्थात विकारी विचार येतातच कशासाठी? शरीराला पाहिल्यामुळे खाली पडतात अर्थात विकारी होतात. पाहायचे आहे आत्म्याला. मी आत्मा आहे, मी हा पार्ट बजावला आहे. आता बाबांनी सांगितले आहे अशरीरी भव. माझी आठवण करा तर पापे भस्म होतील आणि आठवणीच्या यात्रेवर राहिल्याने कमाई जमा होईल. पहाटेचा वेळ खूप चांगला आहे. फक्त बाबांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही पाहू सुद्धा नका. बाकी हे लक्ष्मीनारायण आहेत एम ऑब्जेक्ट. मनमना भव मध्याजी भव याचा अर्थ कोणीही जाणत नाहीत. तुम्ही समजावून सांगू शकता भक्ती आहे प्रवृत्ती मार्गवाल्यांसाठी. ते निवृत्ती मार्गवाले जंगलामध्ये काय भक्ती करणार? सुरुवातीला तर ते सुद्धा सतोप्रधान होते. त्यावेळी त्यांना सर्व काही जंगलामध्ये पोहोचत होते. आता तर बघा झोपड्या रिकाम्या पडल्या आहेत, कारण तमोप्रधान बनल्या कारणाने त्यांच्याकडे काही पोहोचत नाही. भक्तांची श्रद्धा राहिलेली नाही आहे. याच कारणास्तव आता धंदा करून ठेवला आहे. करोडपती पदमपती आहेत. आता हे तर सर्व नष्ट होणार आहे. असे नाही की या सोन्याने कोणती घरे इत्यादी बनतील. तिथे अर्थात सतयुगामध्ये तर सर्व काही नवीन असणार. धान्य देखील नवीन. नवीन दुनियेमध्ये खूप उत्तम वस्तू असतात. आता तर जमीन सडली आहे अर्थात निकस झाली आहे, ज्यामुळे धान्यसुद्धा चांगले उगवत नाही. तिथे अर्थात सतयुगामध्ये तर सारी जमीन देखील तुमची, सागरसुद्धा तुमचाच असतो. तिथे किती शुद्ध भोजन खातात. इथे तर बघा जनावरांना सुद्धा शिजवून खातात. तिथे तर अशी काही गोष्टच नसते. तर तुम्हा मुलांनी बाबांचे खूप आभार मानले पाहिजेत. तुम्ही बाबांना जाणता आणि मग इतरांना देखील सांगता की बाबांनी सांगितले आहे की मी साधारण वृद्धतनामध्ये यांच्या अर्थात ब्रह्माबाबांच्या देखील वानप्रस्थ अवस्थेमध्ये प्रवेश करतो. वानप्रस्थ अवस्थेमध्येच परत जायचे आहे, हा देखील नियम आहे. भक्तीमध्ये सुद्धा हा रिवाज चालतो. या सर्व आहेत धारण करण्याच्या गोष्टी. काही जण चांगल्या रीतीने नोट डाऊन करून धारण करून मग इतरांना देखील ऐकवतात. ऐकल्याने खूप मजा येते, कारण आता आधार मिळाला आहे. तुम्ही जाणता प्रत्येक आत्मा भुरकुटीच्या तख्तावर विराजमान आहे. आत्म्यासाठीच म्हणतात भ्रुकुटी के बीच चमकता है अजब सितारा. असे तर म्हणत नाहीत परमपिता परमात्मा शिव चमकतात, परंतु आत्मा चमकते. आत्मा भाऊ भाऊ आहे. म्हणून तर म्हणतात हिंदुस्थानी पाकिस्तानी बौद्धी सर्व भाऊ भाऊ आहेत, परंतु भाऊ याचा अर्थ समजत नाहीत. तुमचे आपसामध्ये किती प्रेम असायला हवे. सतयुगामध्ये जनावरांचे देखील आपसात प्रेम आहे. तुम्ही भाऊ भाऊ आहात तर किती प्रेम असले पाहिजे. परंतु देह अभिमानामध्ये आल्याने एकमेकांवर खूप नाराज होतात. मग एकमेकांचे दोष काढत राहतात. यावेळी तर तुम्हा मुलांना आपसामध्ये खूप क्षीरखंड अर्थात खूप गोड होऊन चालायचे आहे. या समयी तुम्ही जो पुरुषार्थ करता 21 जन्मांसाठी गोड होऊन जाता. जर कोणते उलट शब्द मुखावाटे निघाले तर लगेच म्हणायला हवे माफ करा, कारण आम्हाला बाबांची आज्ञा आहे
की खूप गोड होऊन राहायचे आहे. जे आज्ञा मानणार नाहीत त्यांना म्हटले जाईल ईश्वराचे नाफरमान बरदार, अर्थात आज्ञेचे उल्लंघन करणारे. कधीही कुणालाही दुःख द्यायचे नाही. बाकी बाबा जाणतात सैनिकाची नोकरी आहे तर कर्तव्य म्हणून कोणाला मारावे देखील लागते. सैनिकांना लढाईसुद्धा करावी लागते. फक्त स्वतःला आत्मा समजून मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर बेडा अर्थात जीवनरूपी नाव पार होईल. या जुन्या दुनियेला काय पाहायचे? आम्हाला तर नवीन दुनियेला पाहायचे आहे. आता तर श्रीमतावर नवीन दुनिया स्थापन होत आहे. यामध्ये आशीर्वादाची अर्थात कृपा करण्याची कुठली गोष्ट नाही. शिक्षक कधी कृपा करत नाहीत. शिक्षक तर शिकवतात. जे जितके शिकतात, शिष्टाचार धारण करतात, तसे पद प्राप्त करतात. यामध्ये देखील असेच आहे. आपले रजिस्टर स्वतःच पाहायचे आहे की आपण कसे चालत आहोत. काही जण तर खूप गोड होऊन चालतात. प्रत्येक गोष्टीमध्ये संतुष्ट राहतात. बाबांनी सांगितले आहे तुम्ही आपसामध्ये कचेरी अर्थात विचार विमर्श करा की कोणती चूक तर होत नाही ना. परंतु कचेरी करणाऱ्यांनी समजले पाहिजे मी आत्मा आहे. मी आपल्या भावाला विचारतो आहे या शरीराद्वारे कोणती चूक तर झाली नाही ना. कुणाला दुःख तर दिले नाही ना. बाबा कधी दुःख देत नाहीत. बाबा तर सुखधामाचा मालक बनवतात. बाबा आहेतच दुःख हरता सुख करता. तर तुम्ही देखील सर्वांना सुख द्यायचे आहे. उलट सुलट कधीही बोलायचे नाही. कधीही कायदा आपल्या हातामध्ये घ्यायचा नाही. तुमचे काम आहे रिपोर्ट देणे. खूप गोड बनायचे आहे. जितके गोड बनाल तितका बाबांचा शो अर्थात बाबांना प्रत्यक्ष कराल. बाबा प्रेमाचे सागर आहेत. तुम्ही देखील प्रेमाने समजावून सांगाल तर तुमचा विजय होईल. बाबा म्हणतात माझ्या लाडक्या मुलांनो, कधी कोणाला दुःख देऊ नका. असे पुष्कळ आहेत जे उलट्या सुलट्या चुका करतात. चुगली करणे, ईर्ष्या करणे, तिरस्कार करणे ही देखील विकर्म आहेत ना. बाबा म्हणतात जो चांगला विश्वासू सेवायोग्य मुलगा असेल तो मला जरूर प्रिय वाटेल. त्यांना प्रेमसुद्धा देतील. बाकीच्यांना देणार नाहीत. मग म्हणतात यांच्याकडे खात्री अर्थात चांगली पालनासुद्धा होते. हा मोठा माणूस आहे. काही जण तर खूप नुकसान करतात. उलटे सुलटे काम करून मग दोष लावतात. बातमी येते अमका विडी सोडत नाही. बाबा म्हणतात त्यांना देखील समजावून सांगावे लागते की तुम्ही योग बळाने विश्वाला पावन बनवू शकता तर मग हे सोडू शकत नाही काय. बाबांची आठवण करा. बाबा अविनाशी सर्जन आहेत. असे काही औषध देतील की सर्व दुःख दूर होऊन जातील. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे देह अभिमानामध्ये येऊन एकमेकांना त्रास द्यायचा नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये संतुष्ट राहायचे आहे. कधीही चुगली करायची नाही. तिरस्कार ईर्ष्या करायची नाही. कोणालाही दुःख द्यायचे नाही. आपसामध्ये अतिशय गोड आणि क्षीरखंड होऊन राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे पहाटे उठून प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे. आपणच आपल्याशी गोष्टी करायच्या आहेत. विचारसागर मंथन करताना बाबांचे आभार मानायचे आहे. आजचे वरदान आहे आपल्या शक्तिशाली स्थितीमध्ये स्थित राहून मनसाद्वारा सेवा करणारे नंबर 1 सेवाधारी भव. आपल्या शक्तिशाली स्थितीमध्ये स्थित राहून मनसाद्वारा सेवा करणारे नंबर 1 सेवाधारी भव. स्पष्टीकरण आहे जरी कोणाला वाणीच्या सेवेचा चान्स मिळत नसेल तरी देखील मनसा सेवेचा चान्स प्रत्येक वेळी आहेच.
शक्तिशाली आणि सर्वात मोठ्यात मोठी सेवा मनसा सेवा आहे. वाणीची सेवा सोपी आहे, परंतु मनसा सेवेसाठी सर्वप्रथम स्वतःला शक्तिशाली बनवावे लागते. वाणीची सेवा तर स्थिती डळमळीत असताना देखील करू शकाल, परंतु मनसा सेवा अशी होऊ शकत नाही. जे आपल्या श्रेष्ठ स्थितीद्वारे सेवा करतात तेच नंबर 1 सेवाधारी फुल मार्क्स घेऊ शकतात. स्लोगन आहे, लौकिक कार्य करताना अलौकिकतेचा अनुभव करणे हेच समर्पण आहे. लौकिक कार्य करताना अलौकिकतेचाच अनुभव करणे हेच समर्पण आहे. अव्यक्ती सायलेन्सद्वारा डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, आता डबल लाईट बनून दिव्य बुद्धिरूपी विमानद्वारा सर्वात उंच शिखराच्या स्थितीमध्ये स्थित होऊन विश्वाच्या सर्व आत्म्यांप्रती लाईट आणि माईटची शुभ भावना आणि श्रेष्ठ कामनेच्या संयोगाची लाट पसरवा. या विमानामध्ये बापदादांच्या शुद्ध श्रेष्ठ मताचे साधन अर्थात पेट्रोल असावे. त्यामध्ये जरा देखील मनमत परमताचा कचरा असू नये. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.